मराठी रंगभूमीवर आपल्या कथा आशयाने अजरामर ठरलेले नटसम्राट हे नाटक आता चित्रपटाच्या रूपातही आपल्यासमोर येत आहे. वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या लेखणीतून उतरलेल्या या कलाकृतीचे नाट्यप्रयोग खूपच गाजले. हे नाटक अजरामर आणि लोकप्रिय ठरण्याची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती ते आज आपण जाणून घेऊया. अतिशय नाजूक व भावूक विषयाला हाताळणारे हे नाटक वयोवृद्धांचा दृष्टिकोन बदलणारे ठरले. कारण अनेक वृद्धांनी हे नाटक पाहिल्यावर आपले मृत्यूपत्र बदलले. तरुणांचाही वृद्धांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. या नाटकाच्या प्रयोगात अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका करणाऱ्या नटाला मानसिक थकवा येतो असं मानलं जातं. तरीही 27 ऑगस्ट 2013 या दिवशी सकाळी 5:45 वाजता सुरू झालेले आणि एकापाठोपाठ सलग चाललेले नटसम्राटचे एकाच नटसंचातले एकूण 8 प्रयोग 28 ऑगस्टच्या दुपारी 1:30 वाजता संपले. हे प्रयोग पुण्याच्या बालगंधर्व मंदिरात एकूण 31 तास 45 मिनिटं सुरू होते. गिरीश देशपांडे यांनी या नाटकाचे दिग्दर्शन आणि अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका देखील साकारली होती. साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेले हे नटसम्राट एकमेव नाटक. त्याशिवाय सर्वात वाचले आणि अभ्यासले गेलेले नाटक असं नटसम्राटचे वर्णन केल्यास ते अतिशयोक्त ठरू नये. नटसम्राटची भुरळ फक्त मराठी वाचकांनाच वाटलेली नाही, त्यामुळे या नाटकाचे अनेक भाषातून अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत. नटसम्राट या नाटकातील जगावं की मरावं हाच एक सवाल आहे. विधाता, तू इतका कठोर का झालास? एका बाजूला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यानं आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोयस. विधाता, तू इतका कठोर का झालास? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्याने आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसर. टू बी और नॉट टू बी इज द क्वेश्चन अशी स्वगतं आज देखील मराठी मनावर गारुड घालतायत. जो आपल्या जागी ठामपणे उभा आहे तो मी आहे, जुलियस सीझर. मराठी एंटरटेनमेंट विश्वातले लेटेस्ट हॅपनिंग आणि अपडेट्स आम्ही आपल्याला देतच राहू. त्यासाठी पाहत रहा राजश्री मराठी.